नमस्कार, सिटीन्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 19 मार्च 2022 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। कोणाच्या पाया पडून यशस्वी होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पायावर यशस्वी होण्यासाठी मनातून ठरवणे चांगले। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। धुलीवंदनाच्या दिवशी शहरात लागले गालबोट, एकाचा खून तर 4 ठिकाणी जीवघेण्या घटना। शहरसह ग्रामीण भागातही धुलीवंदनाचा उत्सव, महिलांचा सर्वाधिक जल्लोष सहभाग। मेळघाटात आदिवासी बांधवांच्या होळी उत्सवात राणा दाम्पत्याने घेतला सहभाग। आदिवासी नृत्यावर खासदार नवनीतही थिरकल्या। बंजारा समाज बांधव सोबत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी होळी केली साजरी। होळीच्या दिवशी ठिकठिकाणी पोलिसांचा राहील कडक बंदोबस्त, SRP जवानाची तुकडी सुद्धा तैनात। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। शहरात होळी शांततेत पार पाडावी याकरिता शेकडो पोलिसांसह SRP जवानांचा बंदोबस्त संपूर्ण शहरात लावण्यात आला होता। मात्र तरी सुद्धा शहरात एका पार्टीत हल्ला करून मजुराची निर्गुण हत्या करण्यात आली, तर इतर वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत जीव घेण्याचे 4 हल्ले करण्यात आले। यामुळेच यावर्षी सुद्धा शहराच्या होळीला गालबोट लागल्याचे दिसून आले आहे। शहर पोलिसांचा धाक राहिला की नाही, हा सुद्धा एक गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे। होळी उत्सव म्हटलं की आनंदाची पर्वणीच, सर्वत्र जल्लोषात जल्लोष। मात्र याच जल्लोषामध्ये अनेक ठिकाणी आपला जुना वचवा काढण्यासाठी जीवघेणा हल्ला करतात। कोणती अनुसूचित घटना घडू नये याकरिता शहर पोलीस विभागाने ठिकठिकाणी कडक बंदोबस्त लावला होता। यात SRP जवानाची तुकडी सुद्धा तैनात केली होती। एवढा कडक बंदोबस्त असताना सुद्धा अमरावती शहरात एकाचा खून तर वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत 4 जीवघेणे हल्ले करण्यात आले। यात बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत संजीवनी नगर जवळील एका शेतात होळीच्या ओली पार्टीचे आयोजन करण्यात आले। यात 70 वर्षीय शेतमालक विठ्ठल काकडे यांनी मजूर सुनील मालवे याला सुद्धा बोलविले। पार्टीत वाद निर्माण झाल्याने विठ्ठल काकडे यांनी विड्याने सुनीलच्या पाठीवर गंभीर वार करून त्याची हत्या करण्यात आली। यासोबतच नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत फर्यादी अक्षय सुनील इंगळे देशमुख वय 24 वर्ष राहणार रहाटगाव हा आदित्य हॉटेलमध्ये जेवण करण्याकरिता गेला। त्या ठिकाणी आरोपी हा काउंटरवर वाद घालत होता। फर्यादी हा त्याचा ग्लास बदलविण्याकरिता गेला असता राहुल इंगळे वय 28 वर्ष राहणार अर्जुन नगर याने अचानक काहीही कारण नसताना फर्यादी देशमुखच्या पोटात चाकू मारून गंभीर जखमी केले। यासोबतच फेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील वीटभट्टी परिसरात एकावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला। तर गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत सुद्धा अशीच घटना घडल्याची दिसून आले। असे अमरावती शहरात धुलीवंदनाच्या दिवशी खून हल्ल्याच्या घटना घडल्याने गालबोट लागले। अशातच आता पोलिसांचा कडक बंद असून सुद्धा पुन्हा खून आणि 4 जीवघेणा हल्ला घटनेची नोंद झाली आहे। सिटी न्यूज अमरावती। राज्यभरात धुलीवंदन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जगभरात गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाने थैमान घातल्यामुळे या वर्षी नागरिकांमध्ये होळी साजरी करताना उत्साह पाहण्यात आला।
ग्रामीणसह अमरावती शहरातही रंगपंचमी आनंद हर्षोल्लास साजरा करण्यात आला। यावेळी पुरुष, युवक, युवती, लहान बच्चे पार्टींमध्ये आणि विशेषतः महिलांमध्ये रंगाचा खेळ जास्त प्रमाणात उत्साह दिसून आला। चल दे
नाही होऊन ना. इधर से बिल्कुलच ना. वीडियो निकाल रही, फोटो निकाल रहे। नहीं वीडियो है। ये ट्यूब किसने लाया उसकी माँ? बाल्टी लेके जा पानी। और होना क्या भैया पानी? भैया पानी। आ रहा। दोनों पानी। रख दो आप थोड़ा रख दोगे? सिटी है जो कोई भी है हमको फॉरवर्ड कर दो। खुशी का नंबर ले लो। पूरब का नंबर ले लो। पकड़ लेंगे अबे लेकिन
अरे ले ओला थोड़ा अरे अरे सोशल मीडिया पर वीडियो डालेगा? मैं तो अभी डाल दी थी उसको। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी धुलीवंदनाच्या दिवशी सर्वांना मंगलमय शुभेच्छा देत बंजारा समाजाच्या बधू भगिनींसोबत होळी सणांचा आनंद लुटला। यावेळी बंजारा भगिनींसह पारंपरिक लोकगीतावर ताल धरत सामूहिक नृत्य केले। निवासस्थानी जमलेल्या सर्व बंजारा समाजातील बंधू भगिनींसोबत आपुलकीचा संवाद साधत ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सर्वांना मिठाई वाटप केलेत। तुरंत
अमरावतीतील मेळघाटमध्ये आदिवासीयांचा सण म्हणजेच होळी आणि हा होळी सण मेळघाटवासी 5 दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात। तर या सणाला गेल्या 11 वर्षांपासून राणा दाम्पत्य ही आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करतात। या वर्षीही 5 दिवस तेथेच राहून राणा दाम्पत्य होळी साजरी करणार आहेत। यावेळी आदिवासींचे पारंपरिक वाद्य असलेल्या किनकी, बासरी आणि आमदार राणा यांनी वाजवलेल्या ढोलकीच्या तालावर खासदार नवनीत राणा थिरकल्यात। होली यहाँ पे होली जो है भगवान का एक त्यौहार है, खुशियों का त्यौहार है और सभी
सभी यहाँ पे होली की पूजा करके अपना नया साल मनाते हैं, नए साल की शुरुआत करते हैं और होली की ढेर सारी मैं धरनी में सभी भाइयों को शुभकामनाएं देता हूँ। अरे यार अरे पॉज कर हॅपी होली. आपण आज होळीचा जो सण आहे मी दरवर्षीप्रमाणे मेलघाटमध्ये येत असते आणि मेलघाटमध्ये आजपासून जे होळीचं वेगळे गावामध्ये आज काही ठिकाणी होळी जळते, काही ठिकाणी उद्या जळते आणि उद्यापासून रंगपंचमी खेळण्याचं नेहमी आम्ही गेल्या 11 वर्षापासून मी मेलघाटमध्ये येते आणि याचप्रमाणे होळी जळतात आणि उद्यापासून रंगपंचमी आपण खेळणार आहे आणि सगळे महाराष्ट्राचे आणि देशाचे सगळे लोकांना होळी आणि रंगपंचमीची सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. हॅपी होली. मॅडम इधर देखो ना.
मेळघाटात सर्व गावांमध्ये आपापल्या पंचायतीनुसार होळीचा सण साजरा केला जातो। सोमवारपासून मेळघाटातील विविध गावांमध्ये होळी दहनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती। आता गावातील लोक एकत्र येऊन होळीचा सण आनंदात आणि जल्लोषात साजरा करताना दिसत आहे। 5 दिवस चालणारा हा होळीचा सण पंचमीनंतर समाप्त करण्यात येतो। सर्व गावकरी एका ठिकाणी एकत्र जमतात आणि सार्वजनिक ठिकाणी होळीचं दहन करतात आणि रात्रभर लोकनृत्य लोकगीतेचा कार्यक्रम चालते। नंतर पंचमीचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशीपासून साजरा करतात। होळीचे दहन सर्व गावांमध्ये नियमितपणे सुरू झाले आहे आणि 5 दिवसानंतर पंचमी साजरी केली जाते। पंचमीनंतर होळीच्या सणाला समापन केला जातो। मेळघाटातील विविध गावांमध्ये संपूर्ण आठवडाभर होळी दहनाचे कार्यक्रम सुरू झाले आहे। हे विशेष। कोरोना वायरस महामारी के चलते बीते 2 वर्षों से होली के इस त्यौहार पर पूरी तरह लॉकडाउन लगा हुआ था, लेकिन इस वर्ष होली की धूम चारों तरफ देखने को मिल रही है। सभी ग्रामीणों में अपने पंचायत के अनुसार होली का दहन किया जा रहा है और ये कार्यक्रम लगातार 5 दिनों तक चलता रहेगा। आज बाजारों की गर्दी इस बात के संकेत दे रही है कि मेलघाट में होली का ये त्यौहार हर्ष और उल्लास के साथ मनाया जा रहा है। मैं शकील अहमद, सिटी न्यूज़, मेलघाट। जेव्हा माणसाचे इरादे मजबूत असतात आणि आत्मविश्वास जिवंत असतो तेव्हा तो कोणत्याही संघर्षाने आयुष्याची लढाई लढू शकतो। असे समाजात अनेक लोक आहेत जे चांगले शिक्षण मिळवूनही संघर्षमय जीवन जगत आहेत। किरण दिनकर मोरे यांनी कुसुमकोट बुजुर्ग या गावात मुख्य मार्गावर एक छोटीशी झोपडी उभारून केळीचे चिप्स विकून आपले व आपल्या कुटुंबियांचे उदरनिर्वाह सुरू केले आहे। जेव्हा माणसाचे इरादे मजबूत असतात आणि आत्मविश्वास जिवंत असतो तेव्हा तो कोणत्याही संघर्षाने आयुष्याची लढाई लढू शकतो। असे समाजात अनेक लोक आहेत जे चांगले शिक्षण मिळवूनही संघर्षमय जीवन जगत आहे। किरण दिनकर मोरे यांनी कुसुमकोट बुजुर्ग या गावात मुख्य रस्त्यावर एक छोटीशी झोपडी उभारून केळीचा चिप्स विकून आपल्या व आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह सुरू केले आहे। किरण दिनकर मोरे ज्यांनी B.Com पर्यंत शिक्षण घेतले आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचा डिप्लोमाही केला आहे, पण गरिबामुळे मोरे दाम्पत्याने मुख्य रस्त्यावर झोपडी बांधून कुसुमकोट गावाजवळ केळीचा चिप्स बनवून तेथे छोटीशी दुकान लावून विक्री करत दिसत आहे आणि या व्यवसायावर ते आपले कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवत आहे। किरण दिनकर मोरे ज्यांनी कोणत्याही प्रकारच्या संघर्षाची तडजोड नाही केली, तो त्यांचा मुलगा साई कृष्णाला मॉनफोर्ट इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये उच्च शिक्षण देत आहे। साई कृष्ण 6व्या वर्गात शिकत असून याशिवाय त्याची मुलगी करुणा मोरे केळीचा चिप्स विकण्याचे काम करते आणि या व्यवसायासोबतच ती वसंतराव महाविद्यालयात 11वीत शिक्षण घेत आहे। माझं नाव किरण दिनकर मोरे। मी इथे केळी चिप्सचा व्यवसाय करतो। माझं फक्त जास्त बोलता येत नाही मला, मी कमी बोलतो, काम जास्त करतो। संघर्ष करा, संघर्षातून सर्व गोष्टी मिळतात। संघर्ष करून शिक्षण एक नंबर, फक्त शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। कसं सिद्धी म्हणजे शिका, शिक्षण केल्यावर वाघिणी दूध आल्यावर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही, तुम्ही कुठेही जाऊ शकतात शिकल्यावर। त्यामुळे फक्त पैसा कुठल्याही मार्गाने येत नाही, पैसा फक्त एक मेहनत करूनच मिळतो आणि मेहनत ही फार सावकाश करावी लागते, भरपूर वेळ लागतो मेहनत करायला। घाईचं काम म्हणजे चोरी लबाडी करून तो पैसा येतो, तो क्षणात जातो, त्याचा मार खावा लागतो, टोले खावा लागतात। त्याकरता कोणतेही काम इमानदारीने करा, कोणतंही असो, मग ते शिक्षण पेशेचं असो की आपल्या हातमजुरीचं काम असो। नाही तर आजकाल नोकरीमध्ये सरकारचा अर्धा पैसा जाऊ राहिला, पगार वाल्यावाल्यांनाच पैसा देणं चाललं, पगार वाट्यामध्ये सरकारचं आज पैसा अर्धा जातो आहे, मजदुरांना काही पैसा मिळत नाही आहे कोणाला। आज जर तुम्ही बघितलं बरं का आपलं भारताचं, तर नोकरीवाल्यांनाच 75% पैसा पगार वाट्यामध्ये जाऊ राहिला, शिक्षणासाठी कमी पैसा खर्च होतोय। या जगात फक्त शिक्षण सर्वात महत्त्वाचं आहे। मुलांना लिहिता बाळा वाचता आलं असतं तर कोणी तेलात कमी काटा मारणार नाही, साखर कमी देणार नाही, आदिवासींना फसवणार नाही। मी शहरात राहिलोय, परंतु मला शहराची आवड झाली माझी, त्याकरता मी खेड्यात पोट भरतोय। जर कोणी व्यक्ती ज्यांचे इरादे प्रबळ असतील आणि त्यांचा आत्मविश्वास जिवंत असेल तर तो कोणत्याही मोठ्या संघर्षाला सामोरे जाऊ शकते। हे उदाहरण खऱ्या अर्थाने किरण मोरे यांनी सत्य करून दाखविले। आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी अथक परिश्रम घेणारे व स्वतः शिक्षण घेतलेले किरण दिनकर मोरे हे समाजासमोर एक उदाहरण ठरत आहे। शकील अहमद, सिटी न्यूज प्रतिनिधी। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। धुलीवंदनाच्या
बुधवारच्या दिवशी शहरात लागले गालबोट, एकाचा खून तर 4 ठिकाणी जीवघेण्या घटना. शहरसह ग्रामीण भागातही धुलीवंदनाचा उत्सव, महिलांचा सर्वाधिक जल्लोष सहभाग. मेळघाटात आदिवासी बांधवांच्या होळी उत्साहात राणा दाम्पत्याने घेतला सहभाग. आदिवासी नृत्यावर खासदार नवनीतही थिरकल्या. बंजारा समाज बांधव सोबत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी होळी केली साजरी. होळीच्या दिवशी ठिकठिकाणी पोलिसांचा राहील कडक बंदोबस्त, SRP जवानाची तुकडी सुद्धा तैनात. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल 73, सिटी केबल चॅनल 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.